सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसानं थैमान घातले आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। आपण मुंबई पुण्याची परिस्थिती सुद्धा बघितली असेल की मुंबई पुण्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पाणी साचतं, रस्त्यांवरती पाणी वाहताना दिसतं आणि यामुळे वाहतुकीचा खोळंबा होताना सुद्धा दिसतोय आणि नुकसान सुद्धा शहरांमध्ये सुद्धा झालेलं आहे। आता बातमी ही आहे की मान्सून कधी येतोय, तर मान्सून यावेळेस विक्रमी वेळेमध्ये मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची चिन्ह आहेत। यंदा वेळेपूर्वीच मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। IMDनं वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 मे दरम्यान केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे आणि मान्सूनच्या आगमनाचा इतिहास जर आपण बघितला तर यंदा 8 ते 10 दिवस अगोदरच मान्सून हा केरळमध्ये दाखल होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे। 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2009 साली असं झालं होतं की वेळेच्या आधी मान्सून हा भारतामध्ये दाखल झाला होता, म्हणजे केरळमध्ये दाखल झाला होता आणि आता 16 वर्षांनंतर मान्सून वेळेआधी भारतामध्ये दाखल होणार आहे। पुढील 2 दिवसात म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग आणि मालदीव आणि कोमोरून क्षेत्र तसंच लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून हा पुढे सरकायला सुरुवात झालेली असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मान्सून जो आहे तो लवकरात लवकर केरळमध्ये दाखल होऊ शकतो असा अंदाज IMDनं वर्तवलेला आहे। निश्चितपणानं लवकर येत असलेला हा जो मान्सून आहे हा बळीराजासाठी काहीसा दिलासादायक असला तरी आता जो सुरू आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस, या अवकाळी पावसानं मात्र बळीराजाचं कंबरड मोडल्याचं दिसून येत आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा जो सध्याचा अवकाळी पाऊस आहे या अवकाळी पावसाचा मुक्काम पुढचे 3 ते 4 दिवस असाच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि राज्यामध्ये अजूनही मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना महाराष्ट्रातल्या रेड आणि येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 48 तास धोक्याचे आहेत आणि कोकणला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे कोकणातले जे समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आहेत तिथं रेड अलर्ट दिलेला आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे आणि मुंबईच्या अनेक भागांमध्ये म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगराच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे। तिकडे पुण्यातील काही भागांमध्ये सुद्धा पाऊस बरसताना दिसतोय, तर महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस सुरू असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे यंदाचा मान्सून हा लवकर येणार असला तरी मान्सूनच्या आधी आलेल्या या पावसानं मात्र बरंच नुकसान केल्याचं दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुद्धा अलर्ट वेळोवेळी देण्यात येत आहेत आणि प्रशासनाकडून सुद्धा जी तयारी आहे ती करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळं आपण ही काळजी घ्या आणि सतर्क राहा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।